ते बाबासाहेबांचं संविधान संपवण्याची गोष्ट करतायत आणि त्यांना काय करायचंय तर परशुरामाचं त्या मनुची स्मृती त्यांना इथे लागायची आहे। हिंदूंच्या जमिनी हे मुस्लिम वक्फ बोर्डला जातील अशी भीती दाखवण्याचं पाप देशाचे पंतप्रधान करत असतील तर याच्यापेक्षा दुर्भाग्य या देशाचं काय असू शकतं। गुलामाची जाणीव करून द्या म्हणजे तो पेटून उठेल। खासकर तरुणांना आव्हान आहे की 2 GB डाटा मोदीच्या मित्रांच्या कंपन्या अडाणी अंबानीच्या कंपन्या आहेत ह्या जर मोफत देत असतील आणि तुमचं डोकं जर घाण ठेवत असतील तर याच्यापेक्षा दुर्भाग्य काही। गणपत गायकवाड आमदार आहेत, परत त्यांनी भूलथापा दिल्या नागरिकांना। भूलथापा दिल्याच्या नंतर नागरिक त्यांच्या भूलथापांना बळी पडले। मोफत केबलच्या आव्हानाला कल्याणपूर्वीची जनता भाळते आणि कदाचित त्यांना त्यामुळे ते निवडून देते। पण विकासाच्या नावाखाली कल्याणपूर्व मध्ये आमदार साहेब सबशेल फेल झाले। आमदारांचं दुर्लक्ष याला कारणीभूत आहे। त्या शाळेमध्ये मुलं नाहीयेत, शाळा नाही, रुग्णालय नाही, चांगले रस्ते नाहीयेत, चांगले फुटपाथ नाहीये, मार्केट नाहीये, रस्त्यावर चालण्यासाठी फुटपाथ नाही, रस्ते अरुंद आहेत, रुंद करून घेतलेले नाहीये। कल्याण शहरातील मराठा समाजाने एकमुखाने मला पाठिंबा दिला। फक्त मला एकच अट घातली की आपण उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा नाही, पण जे संविधानाच्या विरोधात आहेत त्यांना आपण गाडलं पाहिजे। अरे ज्या बापाने तुम्हाला पोसलं, ज्या बापाच्या खांद्यावर तुम्ही वाढलात, तुमची तिशी जर उलटली, इथे रोजगार नाहीयेत त्याचा विचार करा, कामधंदे नाहीयेत ते कसे निर्माण होतील याचा विचार करा आणि त्या 2 GBच्या डाटाच्या मागे लागू नका आणि आपलं आयुष्य बर्बाद करू नका। की महायुतीला जर निवडून दिले नाही तर तुमच्या जमिनी वक्फ बोर्डला जातील। केवढं मोठं पाप करतात ते। आमच्या पंतप्रधानांनी देशाच्या विकासाच्या गोष्टी केल्या पाहिजे होत्या, नागरिकांच्या कल्याणाच्या गोष्टी केल्या पाहिजे होत्या, देश कसा प्रगती पथावर जाईल ह्याच्या गोष्टी केल्या पाहिजे होत्या, पंचवार्षिक योजना त्यांनी कल्याणासाठी मांडल्या पाहिजे होत्या। खोट्या योजना, 15 लाखाचे आश्वासन, 2 कोटी रोजगार अशा भूलथापात त्यांनी दिले होते। कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्रामधून जे ऍडव्होकेट धनंजय जोगदंड यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांना निवडणूक निशाणी ही संगणक म्हणजे कॉम्प्युटर भेटलेला आहे। त्याच अनुषंगाने आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत की कल्याणपूर्व मध्ये मोठं तगडं आव्हान आहे। प्रतिस्पर्धी जे आहेत ते धनदागडे आहेत आणि सर्वतोपरी ते परिपूर्ण आहेत, परंतु धनंजय जोगदंड हे ऍडव्होकेट आहेत, कायद्याचे माहितीगार आहेत आणि सर्वसामान्यांना तो कायदा काय आहे आणि त्या कायद्याच्या माध्यमातून ह्या अगोदर ते आम आदमी पार्टीमध्ये होते, कल्याण आणि डोंबिवली शहर प्रमुख होते, परंतु आम आदमी पार्टी ही महाविकास आघाडीमध्ये स्थापन झाल्यामुळे त्यांनी आपला निर्णय चेंज केला आणि आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कल्याणपूर्व मधून भरलेला आहे। त्याच अनुषंगाने आपण त्याची चर्चा करणार आहोत। सर, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। सर, कसं बघताय, कसं नियोजन असणार आहे? कल्याणपूर्व विधानसभेमधून आपण अपक्ष अर्ज भरलेला आहे, आपला निवडणूक निशाणी ही कम्प्युटर भेटलेली, संगणक भेटलेलं आहे, परंतु संगणकावरती कसं प्रतिस्पर्धकाचे आव्हान करणार आहात, काय सांगाल? सर, संगणक हे ज्ञानाचं प्रतीक आहे। जगामध्ये आज जे काही बदल होत आहेत, विकास होतोय, हा संगणकामुळेच होतोय आणि संगणकाच्या एक क्लिकवर हे जग आलेलं आहे। मी पहिले तर सिद्धेश्वर वार्ताचं आणि खास करून कांबळे साहेबांचं अभिनंदन करतो की आपण आमच्यासारख्या एक छोट्या उमेदवाराची आपण प्रतिक्रिया जाणण्यासाठी आमच्याकडे आलायत। आपले कॅमेरामॅन आणि आपलं मी अभिनंदन करतो। जसं आपण आता बोललात की मी आम आदमी पक्षाचा कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होतो। मागच्या 8 वर्षापासून म्हणजे 2016 पासून मी आम आदमी पक्षासाठी तन मन धन लावून मी काम केलेलं आहे। पक्ष इथे मी ग्रास रूट पासून वाढवतोय। पक्षाचं राज्य निवडणूक आयोगाचं रजिस्ट्रेशनही मी केलेलं आहे, म्हणजे जेणेकरून लोकल बॉडीच्या इलेक्शन्स त्यामुळे लढवता येतील महाराष्ट्रामध्ये। मी जेव्हापासून पक्षात आलोय, पक्षाने अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारच्या निवडणुका लढवलेल्या नाहीयेत। राजकीय पक्ष किंवा सामाजिक
संघटना यांचं अंतर काय असतं, तर सामाजिक संघटना काम करत असतात, त्यांना कोणीही रिझल्ट विचारत नसतं. पण राजकीय पक्षाला लोक रिझल्ट विचारत असतात. आपण जनतेमध्ये काम करत असतो आणि जनता ही आपल्याकडे बघत असते आणि निवडणुका ही आपण जनतेसाठी वर्षभर 5 वर्ष आपण काम करतो आणि त्या जनतेतून आपल्याला काय प्रतिसाद आहे हे जाणण्यासाठी निवडणूक हे त्यातलं माध्यम आहे. सर, आताच आपण आम आदमी पार्टीच्या माध्यमातून कामं केलात, आम आदमी पार्टीचं बीज रोवलात, कल्याणपूर वासन किंवा तुम्ही आताच म्हणलात की म्हणजे आम आदमी पार्टीचा राज्यामध्ये मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असं म्हणलात. परंतु आता तुम्ही निवडणुकीच्या समोर जाताय, अपक्ष उमेदवारी भरलात, संगणक तुमचं एक चिन्ह आहे, परंतु प्रतिस्पर्धक तगडे आहेत, कसं आव्हान देणार? प्रतिस्पर्धी पैशाने तगडे आहेत, ज्ञानाने बुद्धीने किती आहेत हे जनता ठरवेल. मी आम आदमी मध्ये होतो, आजही मी आम आदमी पक्ष काही तसं मनाने सोडलेला नाहीये. मी आम आदमी पक्षाची विचारधारा बघून इथे काम करायला सुरुवात केलेली. मी त्याचबरोबर माझ्या मराठा समाजाचंही मी काम करतो. 2004 पासून मी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये अग्रभागी होऊन काम करतो. अनेक आंदोलनं, जसे 2008 साली आम्ही बापट आयोगाला ठाण्याच्या मासुंदा तलावामध्ये जलसमाधी दिली होती, कारण बापट आयोगाने मराठा समाजाला आरक्षण न मिळावं याच्यासाठी त्यांनी तसा तो अहवाल दिला होता. त्यानंतर अनेक मोर्चे आंदोलने झाली, मुंबईत असतील, पुण्यात असतील, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये असतील. आम्हाला अटकही झाली. आम्ही आरक्षणाच्या आंदोलनामध्ये बाबासाहेबांच्या संविधानानुसार आम्ही काम केलेलं आहे की आज जो समाज आरक्षण का मागतो याचं कारण मुलांना शिकायला पैसे नाहीयेत, फी भरायला पैसे नाहीयेत, त्यांना नोकरी कामधंदा नाहीये, शेतकऱ्यांची वाईट अवस्था आहे. तर याच्यावरती आरक्षण हा पूर्ण उपाय जरी नसला पण समाजातल्या काही लोकांना त्यांच्या बुद्धीच्या जोरावरती जे शिकून मोठे होतात तर त्यांना नोकरीमध्ये स्थान मिळेल, यासाठी आमचा आरक्षणाचा हा लढा होता. सन्मान्य महोदय, आपण आरक्षणामध्ये मराठा आरक्षणाच्या मोर्चामध्ये तुमच्यावर केस दाखल झाले आहेत, परंतु कल्याणपूरमध्ये मी बघितलं तुम्हाला सन्मान्य मनोज जरंगे साहेबांना भेटलात, हस्तांदोलन केलात, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलात. परंतु आपल्याला कल्याणपूर्वतील जे काही मतदार आहेत, मराठा मतदार असतील किंवा इतर जातीचे मतदार असतील, तुम्हाला कसा पाठिंबा मिळतो? सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की जरांगे साहेबांचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस व्यापलं गेलं तर मेट्रोपॉलिटन एरियामध्ये, म्हणजे आपल्या हा जो MMR रिजन आहे त्याच्यामध्ये कल्याण एक असं शहर आहे की तिथे जरांगे पाटलांची सभा झाली आणि ती सभा घेण्यासाठी कल्याण मधल्या तमाम मराठ्यांनी एकत्र आले. त्यापैकी मी एक छोटासा त्याचा भाग होतो आणि ती सभा जरांगे पाटलांची अत्यंत यशस्वी झाली, कारण ती रात्रीच्या 12 वाजता झाली होती. रात्रीच्या 12 वाजता पोटे मैदानावरती 40,000 बांधव तिथे उपस्थित होते. म्हणजे हा ठाणे जिल्ह्यातल्या इतिहासातला भाग तुम्हाला सांगतो की इतिहासामध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये अशी नोंद झालेली आहे की अशा कुठल्याही प्रकारच्या सभा एवढ्या रात्री झालेल्या नाहीयेत. लोक घरी निघून जातात, कारण हा चाकरमान्यांचा प्रदेश आहे. इथे लोक दुसऱ्या दिवशी उठून त्यांना कामाला जावं लागतं, पण तरीही लोक जरांगे पाटलांच्या सभेसाठी थांबून होती. मी श्रीमंगळगडाकडे गेलो होतो, तिथं बस स्टँडची वाताहत आहे, दुरावस्था आहे. अनेक महिला भगिनी जे काही यात्रेकरू आहेत ते यात्रेकरू नाशिकहून येत आहेत किंवा आउट ऑफ स्टेटहून येतात, पण त्यांना शौचालयाची सुविधा नाहीये आणि बस स्टँडची पूर्णतः अवस्था झाली आहे. रस्त्याची दुरावस्था आहे, आरोग्याची समस्या गंभीर आहे, शिक्षणाचा मूलमंत्र तिथंच ठप्प झालेला आहे आणि फक्त विकास ह्या नावावरती जे उमेदवार आहेत, जे भाजपाचे उमेदवार आहेत, ते निवडून येतात. काय विषय? मला सांगण्यास खेद वाटेल की मागच्या 15 वर्षापासून आमच्या कल्याण पूर्वेला गणपत गायकवाड आमदार आहेत आणि ते कायम सत्तेत राहिलेले आहेत. पहिल्या वेळेस 2009 साली ज्यावेळेस ते निवडून आले होते त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसची सत्ता होती, त्यांना त्यांनी समर्थन दिलं होतं.
ते सत्तेत होते, ते अपक्ष असताना त्यांनी सत्तेमध्ये ते सामील झाले, पण आमच्या कल्याण पूर्वेच्या हातामध्ये त्याही 5 पंचवार्षिकमध्ये काही लाभलं नाही. परत 2014 साली निवडणुका झाल्या, परत त्यांनी भूलथापा दिल्या नागरिकांना. भूलथापा दिल्याच्या नंतर नागरिक त्यांच्या भूलथापांना बळी पडले. आणि मुख्य काय आहे तर त्यांच्याकडे केबलचं माध्यम आहे. ते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत कल्याणपूर्वेतल्या नागरिकांना केबल फ्रीचं आवाहन करतात. पुढचे 3 महिने, 6 महिने, वर्षभर आम्ही तुम्हाला केबल फ्री देऊ. मोफत केबलच्या आव्हानाला कल्याणपूर्वेची जनता भाळते आणि कदाचित त्यांना त्यामुळे ते निवडून देतात. पण विकासाच्या नावाखाली कल्याणपूर्वमध्ये आमदार साहेब सबशेल फेल झालेले आहेत. सर, गेली 15 वर्षे त्यांच्याकडे आमदारकी पद आहे, एक कमळ, 2दा अपक्ष, परंतु विकास खुंटल्याला गेला आहे. कारण कुशल धरण असेल, त्या धरणाची निधी मंजूर झालेला आहे, परंतु सिलफड वाढवून तिथं पाणी काढतात, पण कुशलला धरण अद्याप त्या ठिकाणी जमा म्हणजे झालंच नाही, पूर्णतः काम आलंच नाही. यावरती काय सांगा? आमदार स्वतःचा व्यवसाय करतात, ते व्यवसायामध्ये मशगूल असतात, त्याच्यामुळे कल्याण पूर्वेच्या विकास कामाकडे त्यांचा पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आमदार म्हणून त्यांनी साधं एक हॉस्पिटल तरी आमच्या या कल्याण पूर्वेमध्ये बांधलंय का? आमच्या नागरिकांना आजही कुठली दुखापत झाली तर मुंबई ठाण्याकडे जावं लागतंय. एकही सुसज्ज असं रुग्णालय आमच्या शहरामध्ये उभारण्यात आलेलं नाहीये. आम्हाला चांगले रस्ते नाहीयेत, आमचे रस्ते खड्डेमयच आहेत. एकही रस्ता कल्याण पूर्वेचा चालण्याजोगा नाहीये. कुठेतरी मोठा नेता येतो त्यावेळेस रस्त्याची डागडुजी केली जाते, पण आमचे रस्ते खड्डेमय आहेत. याला कारण आमदारांचं दुर्लक्ष पूर्ण आहे. आमदारांनी आमच्या इथे एकही गव्हर्नमेंटच्या शाळा, ज्या काही महानगरपालिकेच्या शाळा असतील, त्या एकही अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आमच्या इथल्या शाळा आहेत. एवढी वाईट अवस्था कुठेच नसेल, कारण आमदारांचं दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. त्या शाळेमध्ये मुलं नाहीयेत, ही वाईट अवस्था आहे. शाळा नाही, रुग्णालय नाही, चांगले रस्ते नाहीयेत, चांगले फुटपाथ नाहीये, मार्केट नाहीये, रस्त्यावर चालण्यासाठी फुटपाथ नाही, रस्ते अरुंद आहेत, रुंद करून घेतलेले नाहीये. आमच्या कल्याण पूर्वेच्या युटाईप रस्त्याची अनेक वर्षापासूनची मागणी आहे की तो रुंद झाला पाहिजे. आणि युटाईप रस्त्यावरच्या जे गाळेधारक आहेत आणि जे निवासी लोक आहेत त्यांचं एवढंच मागणं आहे की आमचं पुनर्वसन करावं. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की ते जे युटाईप जो रस्ता आहे, तिथले जे गाळेधारक आहेत, तिथले जे निवासी लोक राहतात, तर त्यांचं पुनर्वसन त्याच ठिकाणी करा ना. आपल्याकडे आता युडीसीआर आलेला आहे. युडीसीआर मध्ये आपण टोलेजंग इमारती बनवू शकतात, पाठीमागच्या लोकांना त्यात सामील करून घेऊ शकतात आणि रस्ता चालण्याजोगे करू शकतात. अहो, ह्या कल्याणपुरीची दुरवस्था एवढी आहे की सिद्धार्थनगर असेल किंवा ही मराठा कोळशेवाडी असेल, तिथपर्यंत आपण रिक्षाने जाऊ शकतो. त्याच्यानंतर 1 किलोमीटर पायी जावं लागतं स्टेशनला ट्रेन पकडण्यासाठी आमच्या चाकरमान्यांना. ही वाईट अवस्था आमच्या कल्याणपुरीची. साधा रस्ता आमच्या स्टेशन पर्यंत आमदार साहेब घेऊन नेलं नाही. एवढ्या समस्याचा पाडा वाचला गेली 15 वर्ष, म्हणजे एका वर्षामध्ये 365 दिवस असतात, इंटू 15 वर्ष मध्ये ही जर बोटावर संख्या मोजणारी असंख्य संख्या झाली, दिवसाची, महिन्याची, वर्षाची, तरी विकास हा कुठला गेलेला आहे. मग आता मतदाराला तुम्ही आव्हान कसं करणार अपक्ष उमेदवार? माझं प्रामाणिक आव्हान आहे मतदारांना की आपण गेल्या 15 वर्षापासून ज्यांनी काम केलं नाहीये अशा उमेदवाराला आपण निवडून दिलेलं आहे. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला तुमचा मुलगा आहे. माझं आव्हान आहे की मी काम करण्यासाठी उभा राहिलेलो आहे आणि ज्या कल्याणपुरीच्या ज्या समस्या लोक भोगत आहेत त्या मीही भोगत आहे. त्याच्यामुळे मला काम करायचं. नाहीतर काय होतं, निवडणूक काळामध्ये धनधानगे लोक पैसे वाटतात, बबकेबाद प्रचार करतात, मोठी बाटली लोकांना देतात, त्याच्यामुळे लोक भाळतात. पण हे क्षणिक असतं. त्या 8-10 दिवसासाठी ती लोक तुमच्याकडे येतात, त्यानंतर 5 वर्ष डुंकूनही बघत नाहीये ती. तर माझं आव्हान आहे कल्याणपुरीच्या जनतेला की मी एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे, तुमच्यातलाच आहे. मला कल्याणपुरीची जाण आहे. जन्मभूमी कर्मभूमी ही माझी कल्याण आहे. त्यामुळे मला ह्या कल्याण शहराचं कल्याण करण्यासाठी मी उभा आहे. माझं स्वतःचं कल्याण मला अजिबात करायचं नाहीये. माझ्या स्वतःसाठी मी सक्षम आहे, पण कल्याणकर नागरिकांना साधी रस्ते आपण चांगले देऊ, रुग्णालय इथे चांगली आली पाहिजे, इथल्या मुलांना शाळा चांगल्या मिळाल्या पाहिजे, फुटपाथ झाले पाहिजे. अहो, आमचा हा पुणे लिंक रोड, ह्या रस्त्यावरती झाडच नाहीयेत.
अनेक वेळा आम्ही महापालिकेला आवाहन केलं की सूचक नाका ते श्रीराम थिएटर या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही झाडं लावा, पण ती झाडं त्यांनी लावू शकलेली नाहीयेत. झाडं जर लावली असती तर एक चांगला ग्रीनरी इथे मेंटेन झाली असती, चांगलं ऑक्सिजन लोकांना मिळालं असतं. अशा छोट्या छोट्या समस्या पण आमदार साहेब सॉल्व्ह करू शकलेले नाहीये. कल्याण पूर्वचे हे मतदार सुज्ञान आहेत, सुजाण आहेत आणि ज्ञानिक आहेत. मग आपण त्या सुजाण, ज्ञानिक आणि सज्ञान मतदारासमोर आपलं जे काही वैशिष्ट्य आहे, ध्येय आहेत, धोरण आहेत, ते काय अवलंबणार आणि कसं निवडून आणणार? बघा, मी मागच्या 19व्या वर्षापासून सामाजिक कार्यात होतो. त्यानंतर मी संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ असेल, त्यानंतर तुम्हाला सांगतो आमचे वामन मिश्राम साहेब असतील, त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. ह्या ज्या बहुजन चळवळी आहेत, या चळवळींच्या सोबत मी काम केलेलं आहे, ज्या बाबासाहेबांच्या संविधानावरती विश्वास ठेवतात, त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. अनेक आंदोलनं आम्ही त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून इथे केलेली आहे. आणि बाबासाहेबांच्या संविधानाची खरी अंमलबजावणी जर करायची असेल तर त्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढे आलं पाहिजे. मी म्हणतो निवडणूक हे फक्त माध्यम आहे, पण आम्ही वर्षभर लोकांच्या भल्यासाठी आम्ही इथे काम करत असतो. लोकांच्या समस्येसाठी, म्हणजे इथे वीज दर वाढवलाय त्यासाठी आम्ही अनेक आंदोलनं तेजश्री कार्यालयात केलेली आहेत. म्हणजे ज्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी वीज दर वाढवला होता, त्यावेळेस 50,000 लोकांच्या तक्रारी आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना पाठवल्या होत्या. का? अरे नुकतंच करोना काळातून लोक बाहेर आले तर तुम्ही वीज शुल्क वाढवतायत. म्हणजे हे मुघलाईचं सरकार होतं. म्हणजे ते महाविकास आघाडी असू द्या किंवा महायुतीचं सरकार असू द्या, हे सपशेल फेल झालेले आहेत. कारण आमचं हे शहर आहे, 95 पासून आम्ही जर पकडलं तर मागच्या 25-30 वर्षापासून इथे शिवसेना आणि भाजपाची एक हाती सत्ता होती. पण शिवसेना आणि भाजपा हे सपशेल लोकांचे काम करण्यासाठी अपयशी झालेले आहेत. म्हणून माझं नागरिकांना आव्हान आहे की आपण हे जे भाजपा आणि शिवसेना महायुतीचे जे उमेदवार इथे उभे आलेले आहेत त्यांना आपण कल्याणच्या खाडीत डुबवा, आणि जे काम करणारी लोक आहेत त्यांना विश्वास ठेवा. आणि मतदारांना, कल्याण पूर्वेतल्या मतदारांना माझं आव्हान आहे की आपण फक्त जो निवडून येईल असं तुम्हाला भपकेबाज वाटतो त्यालाच फक्त मत देऊ नका. आपल्याला वाटतं की माझं मत वाया जाईल, आपलं मत वाया जात नसतं. आपलं मत हे आपण विचारपूर्वक दिलं पाहिजे. आपण त्या उमेदवाराची पात्रता बघा, तो उमेदवार कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे हे बघू नका. उमेदवार फक्त आपल्या मतीचा म्हणजेच आपल्या विचाराचा आपण निवडून द्या. एवढं या प्रामाणिक आव्हान कल्याण पूर्वेच्या जनतेला मी करत आहे. धनंजयजी जोगदंड सर, काय सांगा, स्थानिक आमदार हिल लाईन पोलीस स्टेशन मध्ये स्वतः रिव्हॉल्वरच्या माध्यमातून जे प्रतिस्पर्धक असेल त्याच्यावर गोळीबार करतोय. जो आमदार विधानसभेमध्ये नवीन नवीन कायदे बनण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी ते आमदार निवडून दिले जातात, परंतु हेच आमदार पोलीस स्टेशन मध्ये जाऊन घरावर गोळीबार करतात, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करतात. कसं म्हटलंय? मला तर खेद वाटतो ह्या गोष्टीचं बोलायचं की आमच्या कल्याण पूर्वेच्या जनतेने जे आमचे आमदार निवडून दिले होते, का दिले होते की त्यांनी नवीन नवीन कायदे जनतेच्या विकासासाठी बनवायला पाहिजे होते. विधानमंडळामध्ये काय आहे, ते कायदे बनवण्याचं मंडळ आहे, तिथे कायदे बनवले जातात आणि त्या कायद्याची अंमलबजावणी खाली केली पाहिजे. पण आमचं दुर्दैव असं आहे की आमच्या आमदार साहेबांनी कायद्याचं पालन केलं पाहिजे, पण जे कायदे बनवणारे आहेत त्यांनीच कायद्याचं उल्लंघन केलं, स्वतः कायदा हातामध्ये घेतला आणि त्यांनी तो प्रकार हिललाईन पोलीस स्टेशन मध्ये जो केला गोळीबार, जो घाणेरडा प्रकार होता. आज कल्याण पूर्वेच्या नागरिकांनी कोणाचं अनुकरण करावं? कायदा हातात घेण्याचं अनुकरण करावं. आज जे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार होतं ना, ते सपशेल फेल झालेलं आहे. गृहमंत्री म्हणून फडणवीस साहेब फेल झालेले आहेत. उरणचं प्रकरण असेल, नवी मुंबईची आमची अनिता म्हात्रे जिथं शिळफाट्याच्या त्या गोल मंदिराचे तिथे निर्गुण हत्या करण्यात आली बलात्कार करून, आमचं बदलापूरचं प्रकरण असेल,
म्हणजे आमच्या या ठाणे जिल्ह्यातले हे प्रकरण आहेत. अक्षरशः भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस हे फेल झालेले आहेत. त्यांनी खरं तर राजीनामा दिला पाहिजे होता, पण त्यांची पक्षश्रेष्ठी त्याच विचाराची आहे असं आम्हाला वाटतं. त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा सुद्धा घेतला नाही. आणि दुर्दैव आहे, हे महिला सक्षमीकरण नारा देतात आणि महिला सुरक्षित आहेत का? आणि आता निवडणुकीच्या तोंडावर 2 महिन्याच्या अगोदर लाडकी बहीण योजना आणली. आमच्या बहिणींना फसवतात का तुम्ही? निवडणुकीच्या आधी दिलेलं हे मोठं गाजर आहे. माझं आव्हान आहे तमाम महाराष्ट्रातल्या माता बहिणींना की हे गाजर आहे, या गाजराची पुंगी कधीच वाजणार नाहीये. आणि आता निवडणुकीच्या काळामध्ये 1500 चे 2100 करतायत आणि अख्ख्या योजना बंद पडलेल्या आहेत त्या योजनेसाठी. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने आणि कल्याणपूरच्या जनतेने यांचा हा डाव ओळखला पाहिजे आणि हे महाविकास आघाडीचं सरकार जे होतं त्याला हद्दपार केलं पाहिजे या राज्यातून. त्यामुळे हे जे महायुतीचं सरकार आहे, ज्यांनी हे गाजर दाखवलेलं आहे आमच्या आया बहिणींना, तर माझं आव्हान आहे माता बहिणींनो, हे गाजर आहे, या गाजराची पुंगी कधीच वाजणार नाहीये. त्यामुळे या महायुतीच्या सरकारला निवडणुकीच्या या धामधुमीमध्ये आपण इथेच गाडून टाका, त्यांना निवडून देऊ नका. सामान्य कुटुंबातले सामान्य उमेदवार जे जनतेसाठी काम करतील अशा उमेदवारांना आपण संधी द्यावी. ऍडव्होकेट धनंजय जोगदंड सर, ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी, ज्या सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचे द्वार उघडले, परंतु ह्या राज्य शासनानं किंवा केंद्र शासनानं ते शिक्षण MBBS असेल, DGO असेल, MD असेल किंवा इथे अभियांत्रिक शिक्षण असेल ते महागले केलेले आहे. आणि लाडकी बहीण योजनेला 1500 रुपये लालच दिलेले. काय सांगाल? मला बोलताना अत्यंत खेद वाटतोय की आणि रागही येतोय की हे जे महायुतीचं सरकार आहे यांनी 1500 रुपयाची लाडकी बहीण योजना आणली आणि आमच्या बहिणींना ते भुलवत आहेत. अहो, आमच्या महात्मा फुल्यांनी त्या काळामध्ये राणी एलिझाबेथला पत्र लिहिलं होतं की हे राणी, तू आमच्या या भारत देशातल्या प्रत्येक नागरिकाला शिक्षणाची दारं उघड आणि इंग्रजी शिक्षण आम्हाला दे. आमची लोक शिकली तर ती प्रगती करतील. हे मूळ मंत्र त्या काळात महात्मा फुलेंनी ह्या देशाला दिलं होतं. आणि आज काय चाललंय, हे जे राज्य शासन आहे, हे इंजिनिअरिंग असेल, MBBS शिक्षण असेल, 10वी असेल, 12वी असेल, डिग्री कॉलेज असेल, हे सर्व शिक्षण यांनी माफ केले. शिक्षण हे मोफत दिलं पाहिजे. आज महात्मा फुलेंनी त्या काळात सांगितलं होतं की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले. इतके सारे एका अविद्येमुळे झाले. तशीच अविद्या ह्या राज्य शासनाच्या डोक्यामध्ये. ते फक्त त्यांची घरं भरतायत, त्यांच्या मित्रांची घरं भरतायत आणि समाजामध्ये तेढ निर्माण करतायत, भांडणं लावतायत, मराठ्यांविरोधात ओबीसींना उभं करतायत आणि मराठा ओबीसींना हिंदू म्हणून मुसलमानांच्या विरोधात ते उभं करतायत. एवढं सारं महापाप हे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना जे सरकार होतं हे करतायत. अहो, लोकांना काय पाहिजे? रिकाम्या हाताला कामं पाहिजे. जो तो माणूस आपापल्या कष्टाने काम करून जगत असतो. पण हे जे सरकार आहे, ह्या सरकारला कायम ह्या देशामध्ये भानगडी करायच्यात, समाजामध्ये तेढ निर्माण करायचंय. मराठ्यांना फसवलं, मराठ्यांच्या नाकावर टिचून यांनी ज्यांची मागणी नव्हती अशा 15 ओबीसी च्या जाती यांनी आरक्षणाच्या याच्यामध्ये घातल्या. काल आमचे पंतप्रधान आमच्या उत्तर महाराष्ट्रात धुळ्याला आले होते. काय संभाषण त्यांनी केलं की महायुतीला जर निवडून दिलं नाही तर तुमच्या जमिनी ओकास बोलल्या जातील.
केवढं मोठं पाप करतात ते. अहो कशा जातील ही भीती घालतायत ते. आमच्या पंतप्रधानांनी देशाच्या विकासाच्या गोष्टी केल्या पाहिजे होत्या, नागरिकांच्या कल्याणाच्या गोष्टी केल्या पाहिजे होत्या, देश कसा प्रगती पथावर जाईल ह्याच्या गोष्टी केल्या पाहिजे होत्या, पंचवार्षिक योजना त्यांनी कल्याणासाठी मांडल्या पाहिजे होत्या. खोट्या योजना, 15 लाखाचे आश्वासन, 2 कोटी रोजगार अशा भूलताबत त्यांनी दिल्या आहेत. पण आता हिंदूंच्या जमिनी हे मुस्लिम वक्फ बोर्डला जातील अशी भीती दाखवण्याचं पाप देशाचे पंतप्रधान करत असतील तर याच्यापेक्षा दुर्भाग्य या देशाचं काय असू शकतं. जे पंतप्रधान बोलले त्याचं जर विश्लेषण आपण बघितलं ते तमाम बहुजनांच्या डोक्यामध्ये एक भीती घालतायत की तुमच्या जमिनी या वक्फ बोर्डला जातील. विकासाच्या गोष्टी तर दूर राहिल्या, पण ते बाबासाहेबांचं संविधान संपवण्याची गोष्ट करतायत. आणि त्यांना काय करायचंय तर परशुरामाचं, त्या मनुची स्मृती त्यांना इथे लादायची आहे. एवढं मोठं पाप जर आमच्या देशाचे पंतप्रधान करत असतील तर यापेक्षा मोठं दुर्भाग्य आमचं काय असू शकतं. त्यामुळे सुद्धा नागरिकांना जागे व्हा. आपलं भलं आपणच स्वतः करू शकतो आणि बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे ते आपलं भलं करू शकता. तर संविधानानुसारच हे राज्य चालेल, हा देश चालेल. आज आपल्याला जर तारू शकतं तर ते बाबासाहेबांचं संविधान आहे. बाबासाहेबांनी त्या काळामध्ये जे संविधान दिलं होतं त्याच संविधानाच्या आधारे आपण इथे आज जगतोय. त्यामुळे बाबासाहेबांनी त्या काळात सांगितलं होतं की गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या म्हणजे तो पेटून उठेल. आज माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण गुलाम होऊ नका. आणि खासकर तरुणांना आव्हान आहे की 2 GB डाटा जर या नेट इंटरनेटच्या कंपन्या जर फ्री देत असतील, मोदीच्या मित्रांच्या कंपन्या, अडाणी अंबानीच्या कंपन्या आहेत, ह्या जर मोफत देत असतील आणि तुमचं डोकं जर गहाण ठेवत असतील तर याच्यापेक्षा दुर्भाग्य काही नाही. अरे ज्या बापाने तुम्हाला पोसलं, ज्या बापाच्या खांद्यावर तुम्ही वाढलात, तुमची तिशी जर उलटली, इथे रोजगार नाहीयेत त्याचा विचार करा, कामधंदे नाहीयेत ते कसे निर्माण होतील याचा विचार करा. आणि त्या 2 GBच्या डाटाच्या मागे लागू नका आणि आपलं आयुष्य बर्बाद करू नका. बघा हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. महाराजांनी त्या काळात सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा आपण हात लावू नये. म्हणजे आपल्या शिपायांना, मावळ्यांना त्यांनी ही खबरदारी घेण्यास सांगितलं होतं. त्या काळात त्यांनी महिला सुरक्षेसाठी रांजाचे पाटलाचे हात पाय कलम केले होते. महाराज एवढे दूरदृष्टी होते की त्यांनी त्या काळामध्ये आरमार सुद्धा बनवलं होतं. रयतेचा वाटा हा रयतेलाच मिळाला पाहिजे हे महाराजांचे वाक्य आहे. आणि महाराजांच्याच वाक्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चाललेत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेटर पॅडवर जय शिवराय लिहिल्याशिवाय ते कुठलंही पत्र व्यवहार करत नव्हते. आणि त्याच अनुषंगाने जी महाराजांची नीती होती त्यांनी आपली संविधानामध्ये उतरवलेली आहे आणि तेच संविधान या देशाला तारतंय. त्यामुळे तमाम नागरिकांनी, तमाम जनतेने या संविधानावर विश्वास ठेवला पाहिजे आणि संविधानाची अंमलबजावणी कशी होईल याचं आपण अनुकरण केलं पाहिजे व जे संविधानाच्या विरोधात आहेत त्यांना आपण गाडलं पाहिजे. कॅमेरामॅन सिद्धार्थ सोबत मी कांबळे, श्री वार्ता न्यूज, कल्याण.